शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, हवामानाच्या अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे. आता ही महत्त्वाची आणि खूप मोठी अपडेट आहे. मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की चक्रीवादळ जे आहे ते मागच्या वेळेस तुम्ही बघितलं होतं. श्रीलंकेजवळ आपण हे चक्रीवादळ बघितलं होतं. तसंच आपल्याला विशाखापट्टणम आणि चेन्नईच्या काही भागाजवळ हे चक्रीवादळ बघायला मिळालं होतं. मग त्या चक्रीवादळामुळे होणारे दुष्परिणाम, वादळी वारे, पाऊस आपण ते बघितले होते की कोणकोणत्या भागामध्ये याचा मुख्य परिणाम आपल्याला जाणवणार आहे त्याची माहिती आपण घेतलेली होती. परंतु वातावरणामध्ये हा अचानक आणि मोठा बदल झालेला आहे. या बदलाची माहिती आता ही अपडेट तुमच्यापर्यंत मी घेऊन आलेलो आहे. त्यासाठी आपल्याला हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचं. एकदम छोटासा व्हिडिओ असणार आहे, पण खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. यामध्ये आपण बघणार आहोत की मान्सून किती तारखेपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहेत आणि पाऊस सुरुवातीचा कसा असणार आहे आणि कधी कोणत्या तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आहे आणि ह्या चक्रीवादळाचा चांगला परिणाम होणार आहे. चक्रीवादळ होतं त्याचा चांगला परिणाम की वाईट परिणाम याची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. सुरुवातीला आपण चक्रीवादळाबद्दल काही वैज्ञानिक माहिती जाणून घेणार आहोत, जसं की चक्रीवादळ कसं बनतं, चक्रीवादळामुळे काय काय परिणाम होऊ शकतात, तर त्याची मुख्य माहिती आपण या ठिकाणी घेऊ शकतो. आता या ठिकाणी चक्रीवादळ अचानक गायब होतं. आपल्याला समुद्रामध्ये झालेलं हे भयंकर चक्रीवादळ, हवामान विभागाचे अलर्ट, लोकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण, पण अचानक पाऊस थांबतो, वारे शांत होतात आणि वादळ जणू गायब. हा निसर्गाचा चमत्कार आहे का, की यामागे काही वैज्ञानिक कारण आहे, आपण हे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपण पाहतात एडिमॅक्स बायोटेक हा ऑफिशियल यूट्यूब चॅनल आणि आज आपण बोलणार आहोत की एका खूपच इंटरेस्टिंग विषयावरती, म्हणजे चक्रीवादळ अचानक कमजोर किंवा गायब का होतं ते. अनेक वेळा आपण ह्या बातम्या पाहत असतो की समुद्रामध्ये मोठं वादळ तयार होतंय, रेड अलर्ट दिला जातो, लोक तयारी सुरू करतात, पण काही तासात किंवा काही दिवसातच अचानक परिस्थिती शांत होते. मग खरंच वादळ गायब होतं का? उत्तर आहे नाही. यामागे काही मोठी वैज्ञानिक कारणं सुद्धा आहे. त्यामध्ये चक्रीवादळ म्हणजे समुद्रावर तयार होणारा प्रचंड फिरणारे जे वादळ आहे ते. जर यामध्ये जोरदार वारे असतात, मुसळधार पाऊस असतो आणि विजांचा कडकडाट असतो. चक्रीवादळाच्या मध्यभागी एक छोटासा बिंदू असतो, डोळ्यासारखा बिंदू असतो. त्या त्याचा हा मध्यभागी आपल्याला असतो. तिथे काही काळ एकदम शांत वातावरण असतं. म्हणजे त्याभोवती आसपास वादळी वारे वाहत असतात. म्हणजे चक्रीवादळ तयार होण्यासाठी समुद्रात समुद्राचं पाणी खूप महत्वाचं असतं. साधारणतः 26 ते 27 डिग्री सेल्सिअस तापमान समुद्रामध्ये असलं पाहिजे. म्हणजे समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाफ तयार होते. ही वाफ वर जाऊन ढग तयार होतात, हे आपण लहानपणी शिकलेलो आहोत. आणि कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होतात. हळूहळू हेच मोठ्या वादळामध्ये बदलतं. मग चक्रीवादळ कमजोर होतं का? चक्रीवादळासाठी गरम समुद्र म्हणजे त्याचं इंधन असतं. जर समुद्राचं तापमान कमी झालं तर वाफ तयार होणं कमी होतं. यामुळे ढग कमी होतात आणि वादळाची ऊर्जा संपायला लागते. हे अगदी गाडीच्या पेट्रोल सारखंच आहे. पेट्रोल संपलं की गाडी थांबते. तसंच चक्रीवादळही कमजोर होत असतात. तसंच कधी कधी वातावरणाच्या वरच्या स्तरावर वेगवेगळ्या दिशेने जोराचे वारे वाहत असतात. हे जे वारे आहे याची रचना बदलली किंवा दिशा बदलली तर ढग आहे ते विखुरतात आणि वादळ कमजोर होत असतात. आणि आणखी एक महत्वाचे म्हणजे हे चक्रीवादळ सुरू असताना त्या वादळाला सतत ओलसर हवा लागते. पण यामध्ये जर कोरडी हवा लागली तर ती ढग तयार होणं कमी होतं, पाऊस थांबतो, वादळाची ताकद कमी होते. म्हणून ह्या वादळाची आपल्याला ताकद कमी झालेली बघायला मिळालेली आहे. कारण हे जे चक्रीवादळ सुरू झालं होतं हे कुठं झालं की आपल्याला श्रीलंका जवळ आणि चेन्नईच्या काही भागात, विशाखापट्टणमच्या काही एकदम आपल्याला जमिनीजवळच झालं होतं. म्हणजे समुद्रामध्ये याची पूर्ण तयारी नव्हती. एकदम छोटंसं चक्रीवादळ होतं, पण त्याला पुरेसं जे पाहिजे ते पोषक वातावरण काही भेटलं नाही. त्यामुळे हे चक्रीवादळ जे आहे ते कमजोर झालेलं आहे. चक्रीवादळ नेहमी सरळ रेषेत जात नाही. कधी कधी वरच्या वातावरणात वाऱ्यामुळे ते अचानक दिशा बदलतं. म्हणून एका शहरातून ते गायब झाल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात ते दुसऱ्या भागातही सक्रिय असतं. पण आता बघायचं हे आहे की चक्रीवादळ पुढे काय परिस्थिती निर्माण करणार आहे. चक्रीवादळ समुद्रातून ऊर्जा घेत असतात, पण जमिनीवर आल्यानंतर ओलसर हवा त्याला मिळत नाही. तसंच झाडे, डोंगर आणि इमारतीमुळे
ते थोडंच हे होऊन जातं. त्यामुळे वाऱ्याचा वेग कमी होतो आणि वादळ हळू-हळू संपायला सुरुवात होतं. वादळाच्या मध्यभागी आपण बघितलं, की एक छोटंसं आणि शांत स्थिर म्हणजे डोळ्यासारखं असतं. हा भाग काही वेळा शांत असतो आणि लोकांना वाटतं, की हे वादळ संपलेलं आहे. पण ही शांतता धोकादायक असू शकते. कारण काही वेळातच तो पुन्हा वाऱ्याचा जोर घेऊ शकतो. म्हणजे याचा शेवट आपल्याला काय सांगायचं आहे, की मित्रांनो, चक्रीवादळ अचानक गायब होत नाही. ते कमजोर होतं आणि दिशा बदलतं आणि किंवा विखुरतं. आणि यामागे समुद्राचं तापमान, वाऱ्याची दिशा आणि कोरडी हवा आणि जमिनीसारखी वैज्ञानिक कारणं असतात. त्यामुळे आपल्याला हे चक्रीवादळ जे आहे ते आता सध्या बघायला मिळत नाही. चक्रीवादळ होतं, पण या कारणामुळं हे चक्रीवादळ विखुरलं गेलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माहिती चांगली वाटली असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओ बघण्यासाठी जर काही आणखी नवीन बदल झाला, तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळवलं जाईल. विशेष म्हणजे आपण पाऊस कधी पडणार आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहेत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.